श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करता व्यापार त्यात तोटा झाला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे आता. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ तया परी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापाऱ्यात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटूने वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपाही सत्य. कर्जमुक्त झाला आम्ही नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला. ज्याने आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो आमुच्या संगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानन शिवधाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तेथे झाले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला ऐसे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम. सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळून घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयानी आणिले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्तता. गोडन लागे संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी. आले अक्कलकोटीत भक्तजनांचा कैवारी. पाहून या डोळे भरी माता ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळे. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागावी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येवोनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. त्या समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चिंत.
परिधान करी भगवी वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली ती घेऊन तया वेळी परिधाने केली सत्वर आत्मालिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे धरू नको आता लाज उभा माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुल्या संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून या देशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी सद्गुरूंनी मस्तिकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशेती द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न कळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तक ठेविता वरद हस्त दिव्यज्ञान शांते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता आकांता घेत उर बडवणे म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही सत्ता संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन धिक्कारातील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैशी त्यागोनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपणा मग करावे मोक्ष साधना सेवावे मन तपार्थ आपुल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिले असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाला मज सवे तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियाची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे परी तारेच्या चित्तात षड्रूपी होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनशा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीना त्यांनी तिथला झडपोनी आपणाधीन केल्याचे त्यायोगे सिद्धीचार तियेचे न सुचे अणुमात्र धरुनिया दुराग्रह स्वामीसुता बोधित असे षड्विकार त्या लागोनी रतला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवार्जने झाले विरक्त परिजन त्याते निंदित नाना दोष देऊनी पूर्वाजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटेल बहुदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु।